हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. टी-ई-टी नसलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा, प्रमोशन मार्ग मोकळा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला हा अंतरिम आदेश शिक्षकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या निर्णयाचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत. बघा, आदेश आहे, अंतिम नाहीये, लक्षात ठेवा. न्यायालयाच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे: पदोन्नतीचा मार्ग मोकळा. ज्या शिक्षकांनी अद्याप टी-ई-टी उत्तीर्ण केलेली नाही, त्यांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेतून त्यांना बाहेर काढता येणार नाही. न्यायालयाने अशा शिक्षकांची नावे पदोन्नतीसाठी ज्येष्ठता यादीत समाविष्ट करण्याचे आदेश जे आहे ते दिलेले आहे. ठीक आहे. तर बघा, कोणाला लाभ मिळणार? प्रामुख्याने अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय जो आहे तो आला आहे. मात्र याचा सकारात्मक परिणाम जो आहे तो सगळ्यांसाठी, म्हणजे जेवढे पण आपले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी असेल. थोडक्यात सांगायची तर न्यायालयाने स्पष्ट केले आहे, केवळ टी-ई-टी उत्तीर्ण नाही म्हणून एखाद्या अनुभवी शिक्षकाला पदोन्नतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित शिक्षकांची नावे पदोन्नती यादीत राहतील, असा अंतरिम आदेश हा दिलेला आहे. ठीक आहे.